Dear student, in the last lecture we have seen equation of motions using graphical method. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी आलेख पद्धत जी आहे तर त्या आलेख पद्धतीनं गतिविषयक असणारे जे काही समीकरणं जे आहे तर ती समीकरणं आपण त्या ठिकाणी मिळवली. त्याच्यामध्ये असणारे जे काही गतिविषयक असणारे जे काही फर्स्ट इक्वेशन की इक्वेशन डिस्क्राईब द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम, ज्या ठिकाणी वेग आणि काल संबंधाचं असणारं जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरण आपण त्या ठिकाणी मिळवलं. त्याच्यानंतरचं असणारं जे काही इक्वेशन डिस्क्राईब द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम, जे विस्थापन काल संबंधाचं असणारं जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरण आपण आलेख पद्धतीने त्या ठिकाणी मिळवलं. त्याच्यानंतर इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी, जे विस्थापन वेग संबंधाचं असणारं जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरण आपण त्या ठिकाणी मिळवलं. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला भाग त्या ठिकाणी पाहायचा आहे की ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवायचे. काय दिलेलं आहे, द व्हेलॉसिटी ऑफ ॲन ॲक्सलरेटेड ऑब्जेक्ट चेंजेस विथ टाईम, म्हणजे ज्यावेळी एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती ॲक्सलरेट होते, त्वरणित होते, तर त्यावेळी तिचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग काय होतो, बदलतो. चेंज इन व्हेलॉसिटी कॅन बी ड्यू टू द चेंज इन द डिरेक्शन ऑर मॅग्नेट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी ऑर बोथ. वेगामध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो वेगामध्ये होणारा बदल, वेगाचा असणारा जे काही परिमाण किंवा दिशा किंवा दोन्ही बदलल्यानं त्या ठिकाणी ते होताना दिसतो. आता याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ज्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय, एक समान वर्तुळाकार असणारी जी काही गती जी आहे तर ती गती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे की लेट अस ट्राय धिस, करून पाहिजे. आता काय सांगितलंय की ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ ए क्लॉक, घड्याळ जो आहे तर त्या घड्याळाच्या सेकंद काटा जो आहे तर त्या सेकंद काट्याचं टोकाचं आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण करायचं. व्हॉट कॅन यू से अबाउट द व्हेलॉसिटी अँड स्पीड. आता हा जो काही घड्याळाचा असणारा तो काही सेकंड काटा जो आहे तर त्याची असण्याची काही चाल आणि वेग याच्याविषयी काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आता निरीक्षण केलं तर काय सांगता येईल, द स्पीड ऑफ द टीप is constant but the direction of its displacement and therefore its velocity is constantly changing. घड्याळाच्या काटाच्या टोकाची असणारी काही दिशा जो आहे सेकंद काटा तो काय होता नसतोय, सतत त्या ठिकाणी काय असतो घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल जी आहे तर ती सतत स्थिर त्या ठिकाणी असते, परंतु त्याचं असणारं जे काही विस्थापन जे आहे तर ती विस्थापनाची असणारी काही दिशा जी आहे तर ती दिशा मात्र काय होता नसते, सतत त्या ठिकाणी बदलत असल्यानं त्याचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग मात्र काय होता नसतो, सतत त्या ठिकाणी बदलत असतो. ॲज द टिप इज मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ इट्स मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. असणारं जे काही घड्याळ जे आहे तर त्या घड्याळाच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येता नसते की काय होता नसते की घड्याळाची असणारे जे काही सेकंद काटा जो आहे तर तो सेकंद काटा काय होता नसतो, त्याचं टोक जे आहे तर ते वर्तुळाकार मार्गाने त्या ठिकाणी फिरताना दिसतं आणि वर्तुळाकार मार्गाने त्या ठिकाणी फिरत असल्यामुळं त्याची असणारी जी काही गती जी आहे तर त्या गतीलाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी एक समान वर्तुळाकार गती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल ऑफ सच मोशन, म्हणजे अशा प्रकारच्या वर्तुळाकार एकसमान गतीचे असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला एक त्या ठिकाणी ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट म्हटलेलं आहे, म्हणजेच काय सांगितलेले की करून पाहायला सांगितले आणि काय करायचे, विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचे. त्या ठिकाणी काय सांगितले, ड्रॉ ए रेक्टँग्युलर पाथ ॲज शोन इन द फिगर, म्हणजे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चौरस आकृती अशा प्रकारचा असणारा तो काही मार्ग जो आहे तर तो मार्ग त्या ठिकाणी काय केलेला आहे, आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी काय करायला सांगितलं, आपल्याला काढायला त्या ठिकाणी सांगितलेलं बरोबर. त्याच्यानंतर पुढे आता काय सांगितले की प्लेस
द टिप ऑफ युअर पेन्सिल ऑन द मिडल ऑफ एनी साईड ऑफ द स्क्वेअर पाथ अँड ट्रेस द पाथ. हा जो काही चौरसाकृती असणारा जो काही मार्ग जो आहे तर त्या मार्गाच्या एका बाजूच्या मध्यभागावर एका बिंदूवर त्या ठिकाणी काय करायची असणारी ती काही पेन्सिल जी आहे तर ती पेन्सिल ठेवून एक फेरी जी आहे तर ती एक फेरी त्या ठिकाणी पूर्ण करायची. उदाहरणार्थ या ठिकाणी मी ठेवली तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायची एक फेरी जी आहे तर ती एक फेरी आपण त्या ठिकाणी पूर्ण केली. बरोबर, म्हणजे एक फेरी त्या ठिकाणी पूर्ण झाली. आता पुढे काय सांगितलेले, नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डिरेक्शन व्हाईल ट्रेसिंग द कम्प्लीट पाथ. काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी एक फेरी पूर्ण करताना तुम्हाला किती वेळा त्या ठिकाणी दिशा बदलावी लागली याची नोंद जी आहे तर ती नोंद आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला सांगितली. कशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ इथून सुरुवात करतो मी. हा एक झाला, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मी मार्ग बदलला, पुन्हा तिसऱ्यांदा बदलला आणि हा काय झाला चौथ्यांदा त्या ठिकाणी मार्ग जो आहे तर तो मार्ग त्या ठिकाणी म्हणजे एक फेरी जी आहे चौरसाकृती असणारा काही मार्ग जो आहे तर त्या मार्गावर एक फेरी पूर्ण करण्यासाठी मला काय करावं लागतं 4 वेळा काय करावं लागते मार्ग जो आहे तर तो मार्ग त्या ठिकाणी बदलावा लागतो. बरोबर, पुढे आता 4th आकडा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. नाव रिपीट धिस ॲक्शन फॉर पेंटॅगॉनल, हेक्झागॉनल, ऑक्टॅगॉनल पाथ अँड नोट द नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू चेंज द डिरेक्शन पाथ. आता काय करायचं, हीच असणारी काही कृती जी आहे तर ती कृती कशासाठी पेंटॅगॉन. आता पेंट्या म्हणजे किती 5. उदाहरणार्थ 1 साईड, 2 साईड, 3 साईड, 4 साईड आणि 5 साईड म्हणजे या ठिकाणी हा पेंटॅगॉन आहे. बरोबर, मग आता अशा प्रकारचा असताना जो काही पंचकोनी असताना जो काही मार्ग जो आहे तर त्या पंचकोनी मार्गावर आपल्याला किती वेळा त्या ठिकाणी दिशा बदलावी लागेल. या ठिकाणी हा 1 वेळा, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा आणि 5व्यांदा म्हणजे हा जो काही पेंटॅगॉनल जे आहे तर त्या पेंटॅगॉनलसाठी आपल्याला 5 वेळा काय करावा लागतो मार्ग जो आहे तर तो मार्ग त्या ठिकाणी बदलावा लागतो. आता हेक्झागॉनल जर असेल तर हेक्झागॉनल मी या ठिकाणी आकृती काढतो. हेक्झागॉनल जे आहे तर त्या हेक्झागॉनलची आकृती काढतो की जेणेकरून त्याला असणाऱ्या ज्या काही साईड जे आहेत तर त्या साईड किती असतील 6 साईड त्या ठिकाणी असतील. बरोबर, अशा प्रकारची म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा, 5व्यांदा आणि 6 म्हणजे हेक्झागॉनल असेल तर 6 वेळा त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला डिरेक्शन जे आहे तर ते डिरेक्शन त्या ठिकाणी बदलावं लागेल. म्हणजे अशाच वेळेला त्या ठिकाणी आपल्याला असणारा जो काही ऑक्टॅगॉनल असेल, बरोबर, पेंटॅगॉनल असेल, हेक्झागॉनल असेल किंवा ऑक्टॅगॉनल असेल म्हणजे षटकोनी, पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी जर असेल म्हणजे 8 जर त्या ठिकाणी बाजू जर त्या ठिकाणी जर असतील तर आपल्याला 8 वेळा त्याची असण्याची काही दिशा जी आहे तर ती दिशा काय करावी लागेल तर त्या ठिकाणी बदलावी लागेल. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पाहता या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 हा जो काही काय आहे हेक्झागॉनल आहे. हेक्झागॉनलसाठी 5 वेळा दिशा बदलावी लागेल. पेंटॅगॉनल असेल तर किती वेळा आपल्याला तर त्या ठिकाणी 5 वेळा असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा काय करावी लागेल आपल्याला त्या ठिकाणी बदलावी लागेल. बरोबर, आता पुढे इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन अँड मेकिंग इट इन्फानाईट हाऊ मेनी टाइम्स विल हॅव टू चेंज द डिरेक्शन. आता काय सांगितलं, जर बाजूंची संख्या काय केली आपण वाढवत नेली म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा कुठपर्यंत सांगितले इन्फानाईट म्हणजे जर बाजूंची संख्या आपण वाढवत नेऊन ती जर त्या ठिकाणी इन्फानाईट केली, असंख्य जर त्या ठिकाणी जर केली तर किती वेळा दिशा बदलावी लागेल. आणि पुढे आपल्याला सांगितले की व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ आणि आपल्याला लक्षात येत असतं की मार्गाचा आकार त्या ठिकाणी कोणता त्या ठिकाणी असेल. आता काय सांगितलेले पुढे की आपल्या लक्षात येत नसते की धिस शोज दॅट ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स वी हॅव टू कीप चेंजिंग द डिरेक्शन मोर अँड मोर टाईम. काय सांगितलं की
आपण जर त्या ठिकाणी बाजूंची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या जर आपण त्या ठिकाणी वाढवत नेली तर आपल्याला काय करावं लागतं, वारंवार तेवढ्या वेळा काय करावं लागते, तर त्या ठिकाणी दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी काय करावी लागते, बदलावी त्या ठिकाणी लागते. अँड व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी द पॉलिगॉन बिकम ए सर्कल. पाहत पुढे काय सांगितलं, आपण बाजूंची संख्या काय केली, आपण इन्क्रीज केली. कुठपर्यंत इन्क्रीज केली, तर त्या ठिकाणी नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी, असंख्य अशा प्रकारच्या बाजू ज्या आहेत तर त्या बाजूंची संख्या जर वाढवत जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी काय आता दिसतंय, तर त्या ठिकाणी वर्तुळाकार अशा प्रकारचा असणारा जो काही मार्ग जो आहे तर तो मार्ग आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतो. बरोबर. पुढे आता ज्या ठिकाणी इन्फानाईट टाईम जर आपण त्या ठिकाणी जर दिशा जर बदलले तर आपल्याला तो मार्ग जो आहे तर तो शेप ऑफ द पाथ जो आहे तर तो सर्कल दिसतो किंवा सर्कल मिळताना दिसतो. म्हणजे त्या ठिकाणी वर्तुळाकार असणारा जो काही मार्ग जो आहे तर तो मार्ग आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतो. आता पुढे, व्हेन एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ ए कॉन्स्टंट स्पीड अलॉंग ए सर्क्युलर पाथ द चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन द डिरेक्शन. आता काय सांगितलं की जेव्हा वस्तू स्थिर चालीन, काय सांगितलं आपल्याला, कॉन्स्टंट स्पीड, स्थिर चालीनं काय केलेलं असेल, वर्तुळाकार असणारा जो काही मार्ग जो आहे तर त्या वर्तुळाकार मार्गानं त्या ठिकाणी गतिमान होते, तेव्हा वेगामध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल फक्त गतीची दिशा बदलल्यानं त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे, आणि हेन्स इट इज ॲक्सेलरेटेड मोशन, आणि त्याच्यामुळे तो काय होताना दिसतोय, तर तो त्वरित अशा प्रकारचा वेग त्या ठिकाणी असणार आहे. व्हेन एन ऑब्जेक्ट moves with constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. काय सांगितलंय की जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने त्या ठिकाणी जाते तेव्हा ती असणारी त्या वस्तूची असणारी जी काही गती जी आहे तर त्या गतीलाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी वर्तुळाकार अशा प्रकारची गती त्या ठिकाणी म्हणतो. मग याची असणारी जे काही सर्क्युलर मोशनची आपल्याला उदाहरणं त्या ठिकाणी सांगता येईल. पहिलं उदाहरण आपलं दिलेलं आहे की मोशन ऑफ ए स्टोन इन ए स्लिंग. आता स्लिंग म्हणजे काय, पहा, SLING, स्लिंग म्हणजे गोफण. आता ही गोफण काय भानगड आहे, तर शेत जे आहे तर त्या शेतामध्ये असणारं जे काही पीक जे आहे तर त्या पिकाचं राखण करण्यासाठी, पक्षी हुसकवण्यासाठी असणारे जे काही गोफण जे आहे तर त्या गोफणीमध्ये दगड काय केला, तो फिरवला जातो. घरच्यांना विचारा गोफण काय भानगड ते सांगतील. म्हणजे गोफणीतील दगडाची असणारी काही गती जी आहे तर ती गती कशी असते, वर्तुळाकार मार्गाने त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतरचं दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, आर दॅट एनी पॉईंट ऑन द बायसिकल व्हील व्हेन दे आर इन युनिफॉर्म मोशन. म्हणजे सायकलच्या चाक, आपल्याला माहिती सायकलचं असणारं जे काही चाक जे आहे तर त्या चाकावरील कोणताही बिंदू, आता चाक ज्या वेळेला त्या ठिकाणी रोटेट होतं, फिरतं, तर त्यावेळेलाच सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती जी आहे तर ती गती काय असते, तर त्या ठिकाणी वर्तुळाकार त्या ठिकाणी असते. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आता काय सांगितलेले, इफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर, पाथ की या ठिकाणी असणारा जो काही वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली जी काही वस्तू जी आहेत, पहा या ठिकाणी वर्तुळाकार अशा प्रकारची गतीमध्ये असणारा जो काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूची काय सांगितली, पहा की ज्याची रॅडियस जी आहे तर ती रॅडियस किती सांगितली आपल्याला, त्रिज्या जी आहे तर त्याची त्रिज्या किती असेल, आर त्या ठिकाणी असेल. अँड टेक्स टाईम टू कम बॅक टू इट्स स्टार्टिंग पोझिशन. म्हणजे ज्या ठिकाणावरून त्या ठिकाणी त्या वस्तूची काय झालेली, तर त्या ठिकाणी सुरुवात झालेली आणि सुरुवात होऊन पुन्हा मूळच्या जागेवर येण्यासाठी त्याला किती कालावधी लागलेला आहे, तर त्या ठिकाणी टी एवढा असणारा जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी पुन्हा मूळच्या स्थानी त्या ठिकाणी परत येण्यासाठी जर लागत जर असेल तर पुढे काय सांगितले, पहा, इट्स स्पीड कॅन बी डिटरमाइन युजिंग द फॉर्म्युला गिव्हन बिलो. आता मागे आपण त्या ठिकाणी स्पीडचा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी पाडलेला आहे की स्पीड इज इक्वल टू, आपला मूळचा फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. बरोबर. काय म्हणतोय मी, डिस्टन्स अपॉन टाईम.
परंतु जर आपल्याला वर्तुळाविषयीची जर चांगली माहिती जर असेल तर पहा पुन्हा एकदा मी या ठिकाणी वर्तुळ काढतोय की अशा प्रकारचा त्याचा असणारा जो काही मार्ग जो आहे, डिस्टन्स जो आहे, तर तो असंच एवढा असणार आहे. यालाच काय म्हणता नसतो, हे जे काही मी फिरवतो तर त्यालाच काय म्हणता नसतो आपण सर्कमफरन्स त्या ठिकाणी म्हणता नसतो. म्हणजे त्याचं डिस्टन्स किती आलं तर सर्कमफरन्स एवढं, म्हणजे परिघा एवढं त्याचं त्या ठिकाणी डिस्टन्स त्या ठिकाणी. आणि त्याला काय करायचं, टाईम जो आहे तर त्या टाईमने काय करायचे, डिव्हाइड त्या ठिकाणी करायचं. बरोबर. मग आता आपल्याला माहिती की सर्कमफरन्स जो आहे तर तो सर्कमफरन्स म्हणजेच काय असणार आहे, 2πr अशा प्रकारचा सर्कमफरन्सचा त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे. बरोबर. परिघ म्हणजे काय तर 2πr आणि 2πr भागिले काय आहे, टाईम तो आहे तर तो टी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला स्पीड इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू सर्कमफरन्स दॅट इज 2πr आपण काय आहे टी. हे जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्रानं काय करू शकतो आपण, तो असणारा जो काही वर्तुळाकार गतीमध्ये असलेला जो काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूला आपल्या मूळच्या स्थानी परत येण्यासाठी लागलेला जो काही काला आपलं चाल जी आहे तर ती चाल आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, या सूत्रानं त्या ठिकाणी काढू शकतो. त्याच्यानंतर पहा पुढे काय सांगितले, रिसर्च करायला सांगितलं, आपल्याला शोध घ्यायला सांगितलं आहे. पहा की फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन इन डे टू डे लाईफ. दैनंदिन जीवनातील वर्तुळाकार गतीची विविध अशा प्रकारची असण्याची काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं काय करायला सांगितलं, आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितले. पाहता याच्यानंतर पुढे की या ठिकाणी आपल्याला डिटरमाइनिंग द डिरेक्शन ऑफ डिटरमाइनिंग द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे त्या ठिकाणी एक समान वर्तुळाकार वेगाची असणारी काही दिशा जी आहे तर ती दिशा आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितली. पहा पुन्हा की लेटस ट्राय धिस, करून पाहिजे. पहा आता साधी ॲक्टिव्हिटी आहे. काय सांगितले, टेक ए सर्क्युलर डिस्क, या ठिकाणी गोल फिरणारी, पहा या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला गोल फिरणारी एक डिस्क जी आहे तर ती डिस्क त्या ठिकाणी येईल, म्हणजे एक चकती त्या ठिकाणी घेतलेली. आणि काय सांगितले, पुट ए 5 रुपी कॉईन ॲट ए पॉईंट अलॉंग इट्स एज. आणि ही जी काही गोल फिरणारी जी काही चकती जी आहे तर त्या चकतीमध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 5 रुपयाचं असणारं जे काही नाणं जे आहे तर ते नाणं काय करायचे, एका कडेला त्या ठिकाणी ठेवायचे. आता काय सांगितले की मेक इट मूव्ह अराउंड इट्स ॲक्सिस बाय पुटिंग ए पिन थ्रू इट. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचे, चकती काय करायची आपल्याला गोल त्या ठिकाणी फिरवायची. आता चकती जास्त वेगानं जर त्या ठिकाणी जर फिरवली तर काय होईल, पहा की व्हेन द डिस्क इज मूव्ड ॲट हायर स्पीड द कॉईन विल बी थ्रोन ऑफ ॲज शोन इन द फिगर. पहा या ठिकाणी चकती जी आहे तर ती चकती काय केली, जास्त वेगानं आपण त्या ठिकाणी जर फिरवली तर त्या चकतीवर ठेवलेलं जे काही नाणं जे आहे तर ते नाणं काय केलं जातं तर त्या ठिकाणी ते फेकलं जातं. अशा पद्धतीनं नाणं जे आहे तर ते नाणं काय केलं तर बाहेर त्या ठिकाणी फेकलं जातं. नोट द डिरेक्शन इन विच इट इज थ्रोन आउट. मग आता हे जे काही चकतीवर ठेवलेलं जे काही नाणं जे आहे तर ते नाणं नेमकं कुठे त्या ठिकाणी फेकलं जातं याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितलं. पहा, रिपीट द ॲक्शन प्लेसिंग द कॉईन ॲट डिफरंट पॉईंट्स अलॉंग द एज ऑफ द सर्कल अँड ऑब्झर्व द डिरेक्शन इन विच द कॉईन इज थ्रोन आउट. आता काय सांगितलेलं आहे, ही जी काही चकती जी आहे तर त्या चकतीवर वेगवेगळ्या ठिकाणी नाणं ठेवून पाहिजे. इथे ठेवलं तर कुठे पडताना दिसते, या ठिकाणी ठेवलं तर काय होईल, किंवा या ठिकाणी ते नाणं जे आहे तर ते नाणं त्या ठिकाणी ठेवलं तर काय. म्हणजे चकतीवरील नाणं जे आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ही जे काही ते नाणं कुठं त्या ठिकाणी फेकलं जातं याचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आता काय होईल नेमकं त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. आता काय, द कॉईन विल बी थ्रोन ऑफ इन द डिरेक्शन ऑफ द टँजेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. पाहता नाणं जे आहे तर ते नाणं वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला
लंब असणारे जे काही स्पर्शिका जे आहे तर त्या स्पर्शिकेला काय होता नसतंय तर त्या स्पर्शिकेच्या दिशेला त्या ठिकाणी जाईल. बरोबर. म्हणजे सर्वसाधारणपणे पहा, या ठिकाणी जर नाणं जर असेल तर ते नाणं काय होता नसते तर ते नाणं वर्तुळाकार चकती जी आहे तर त्या वर्तुळाकार चकतीची असणारी काही त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येला लंब. म्हणजे या ठिकाणी पहा मी अशा पद्धतीची या ठिकाणी काढतो. अशी वर्तुळाकार चकती त्या ठिकाणी काढली. ही त्या ठिकाणी ती असणारी जे काही चकती जी आहे तर त्या चकतीची त्रिज्या आपण त्या ठिकाणी मांडली आणि या ठिकाणी काय केलं आपण नाणं जे आहे तर ते नाणं ठेवलं. आता हे नाणं कुठं जाईल तर त्या ठिकाणी त्याला असणारे जे काही टँजंट जर आपण जर काढली, अशा पद्धतीची टँजंट जर काढली तर या टँजंटच्या दिशेनं म्हणजे या ठिकाणी या दोघांमधला असणारा काही अँगल जो आहे तर तो अँगल कसा आहे 90 डिग्रीचा आहे. म्हणजे नाणं वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणारे जे काही स्पर्शिका जे आहे तर त्या स्पर्शिकेच्या दिशेनं या ठिकाणचं असणारं जे काही नाणं जे आहे तर ते नाणं काय होताना दिसतं फेकलं जाताना दिसतं. आता पुढे दस द डिरेक्शन इन विच इट गेट्स थ्रोन अप डिपेंड्स ऑन इज पोझिशन ॲट द मोमेंट ऑफ गेटिंग थ्रोन अप. म्हणजे नाणं जे आहे तर ते नाणं फेकले जाण्याच्या क्षणी ज्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी ते नाणं असेल तर त्यानुसार ते विशिष्ट दिशेला काय केलं जातं त्या ठिकाणी फेकलं जातं. उदाहरणार्थ नाणं जर त्या ठिकाणी त्या चकतीवर या ठिकाणी असेल तर या ठिकाणी त्याची ती रेडियस आहे आणि याला त्या ठिकाणी आपण काय केली एक टँजंट त्या ठिकाणी काढली अशा पद्धतीची. बरोबर. म्हणजे इथले नाणं जे आहे तर ते काय होतं नसतं या दिशेला त्या ठिकाणी फेकलं. म्हणजे नाणं फेकले जाण्याच्या क्षणी ज्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी असेल तर त्यानुसार ते काय केलं तर विशिष्ट दिशेला त्या ठिकाणी फेकलं त्या ठिकाणी जाईल. का पुढे इट मीन्स दॅट ॲज द कॉइन मूव्स अलॉंग ए सर्क्युलर पाथ द डिरेक्शन ऑफ इट्स मोशन इज चेंजिंग ॲट एव्हरी पॉईंट. म्हणजेच नाणं वर्तुळाकार दिशेनं त्या ठिकाणी त्या चकतीभोवती फिरत असताना गतीची असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा काय होता नसते प्रत्येक बिंदूपाशी त्या ठिकाणी काय होता नसते आपल्याला त्या ठिकाणी बदलताना त्या ठिकाणी दिसते. येते पाहता याच्यानंतर काही सॉल्ड एक्झाम्पल्स आपल्याला दिलेली. ही जी काही सॉल्ड एक्झाम्पल जे आहे तर ते आपण ज्या वेळेला हे चॅप्टर ज्या वेळेला संपेल तर त्यावेळेला सर्वच्या सर्व उदाहरणं आपण त्या ठिकाणी शेवटी सर्व उदाहरणं त्या ठिकाणी पाहणार आहोत. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.